नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण नेक डिझाईन बघणार आहोत. खूप सिंपल पद्धतीने आहे. तर मी अगोदर गळा आखून घेतलेला. अशा पद्धतीने गळ्याचं माप आहे 10 इंच मी गळा घेतला आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जेवढं लागतं तेवढं घेऊ शकतात. 2.25 इंच मी गळ्याची रुंदी घेतली आणि 1-1 इंच मी अंतर देऊन कट करून घेतले. तर आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करायची. तर 32 छातीचा हा ब्लाऊज होता. मी याचा फुल व्हिडिओ पण अपलोड करणारच आहे. अगोदर नेक डिझाईन बघा. खूप कमी वेळामध्ये होणारे नेक डिझाईन आहे. तर आपल्याला याला टाचन पेनचा वापर करायचा आहे. तर व्यवस्थित अगोदर आपल्याला अस्तर ठेवायचे. टाचन पेन लावल्याने अस्तर किंवा मेन फॅब्रिक दोन्ही हलत नाही किंवा आपला टाईमपास पण जास्त होत नाही. याच्यासाठी आपल्याला टाचन पेन लावून घ्यायची आणि आकार पण व्यवस्थित येऊन जातो. तर तुम्ही थंबनेल पाहिलाच असेल. खूप सुंदर असा कमी वेळामध्ये शिवलेला हा ब्लाऊज आहे. तुम्ही जेवढं कमेंट करता तुमच्यासाठी मी तेवढे ब्लाऊज, तेवढे डिझाईन, हर एक प्रकारचे ब्लाऊज तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. फक्त कमेंट करा. नवीन चॅनल असल्यामुळं सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि हर एक व्हिडिओ माझा अगोदर तुम्हाला पोचेल. तर आपल्याला दाब शिलाई देताना व्यवस्थित दाब शिलाई द्यायची, का जे करून आपला आकार जो आपण खेळायला दिला आहे तो व्यवस्थित दिसला पाहिजे. आता आपल्याला सारे बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि उरलेला कपडा पूर्ण कट करायचा आहे. जसं आपण पाठीची पट्टी जोडतं त्या पद्धतीने जोडले तरी चालते किंवा एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आपल्याला मेन फॅब्रिकचा, जागेवर तो मुडपायचा आहे तरी पण चालते. पण याला काही ठिकाणी कपडा कमी असल्यामुळं मग मी दुसरी पट्टी लावली. अर्ध्या इंचाचं जरी लावलं तरी चालते. आता मी टक्स लगेच जोडून घेतले. दोन्ही बाजूने टक्स आपल्याला सेम घ्यायचेत अंतर ठेवून. आणि टक्स आपण ज्यावेळेस बाहेर काढतो तर आपल्याला रफ करायचं आहे, म्हणजे फिटिंगला ब्लाऊज घातल्याच्या नंतर टक्स अजिबात उसवत नाहीत, याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आता आपण पाठीची पट्टी लगेच जोडून घेणार आहोत. अगदी 5 ते 6 मिनिटात हा ब्लाऊज रेडी झालेला पाठीचा भाग आपला कंप्लीट होतोय. आता ग्रीन कलरची साडी होती तर मग मी लेस पण ग्रीन कलरची लावली आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालाय. आपण याला डबल शिलाई मारू, का जे करून लेस आपली पलटी होणार नाही. आता आपण याला एक फूल लावू, का माझ्याकडं काठाचा कपडा थोडासा उरलेला तर त्याच्यामध्ये आपण फूल बनवू. तर आपल्याला फुलाची आपल्याला जेवढी साईज लागते त्यानुसार लांबी रुंदी घ्यायची. तर मी चारही बाजूने आपल्याला पॅक करायचं आहे, कारण मी उलटे बाजूने शिलाई मारली आणि ते आपल्याला सोयीचं करायचं आहे. आणि जी बाजू ओपन आहे ती बाजू पण आपल्याला आतमध्ये टाकून आपल्याला ती बाजू पण शिवून घ्यायची. तर कोपरे व्यवस्थित काढायचे, कारण ज्यावेळेस आपण फूल बनवतो तर ते व्यवस्थित दिसलं पाहिजे. आता ही पण बाजू आपल्याला बंद करायची. तर व्यवस्थित बंद करायची, धागे वगैरे काही निघता कामा नये. आता हे जास्त कडक असल्यामुळे आपल्याला मधला पॉईंट काढून घ्यायचा आहे. कडक असू द्या किंवा नसू द्या तरी आपल्याला मधला पॉईंट काढून घ्यायचा आहे. मधला पॉईंट काढताना आपण थोडंसं खडूने डार्क करून घ्यायचं, का ज्यावेळेस आपण धाग्याने शिवून काढतो किंवा मशीनवर पण हे फुल जमतं तर हे कडक कापड असल्यामुळे चून व्यवस्थित पडत नव्हती आणि व्यवस्थित वाटत नव्हती. तर मग मी डायरेक्ट मध्ये लक्षात नाही राहिलं व्हिडिओ बनवायला, तर डायरेक्ट मी तुम्हाला फुल कसं झालं ते दाखवते. तर याचा जर सेपरेट तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करा, मी त्याचा पण नक्कीच व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन. अशा पद्धतीने फुल होतं, तुम्ही रिझल्ट बघा. तर मग मी सुईने हातावर बनवलेलं आणि डायरेक्ट मग मी हातावर बनवल्याच्या नंतर शिवून घेतलं. खूप सुंदर असं फूल तयार झाले. आपण याच्यावर अजून स्टोन वगैरे बसवू शकतो, अजून ते आकर्षित दिसेल. व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कशावर व्हिडिओ बनवला पाहिजे कमेंट करा, म्हणजे मी तुमच्या आवडीनुसार व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.